व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. हाय, मी आपला मित्र राहुल. आज आपण आलो आहोत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर कायगाव येथे. कर्म की कोख ही जन्म का द्वार है, यही संसार का सार है. सुख की नये गोदावरी व प्रवरा या दोन्ही नद्यांचा येथे संगम होतो. यही संसार का. संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगाव येथील हे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर तुम्ही कधी पाहिले आहेत का? हे मंदिर प्राचीन व पवित्र मानले जाते. सीतामातेने रामाला सोन्याचे हरण आणण्यास सांगितले असताना रामाने ते हरण मारले. ते हरण पुन्हा जिवंत करण्यासाठी रामाने ते शिवलिंग स्थापित केले. मंदिराचा मेन प्रवेशद्वार, त्यापुढे आपल्याला गणपतीची अतिशय सुंदर मूर्ती बघायला मिळते. मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला 3 मंदिर बघायला मिळतात. एक विष्णुदेव मंदिर, एक महादेव मंदिर व एक गजरादेवी मंदिर. या मंदिराची स्थापना विष्णू महादेव गजरे यांनी केले असताना येथे 3 मंदिर आपल्याला बघायला मिळतात. विष्णुदेवाचे मंदिर, महादेवाचे मंदिर व गजरादेवीचे मंदिर. ना धुले येथे दुरून दुरून भाविक दर्शनासाठी येतात. भाविक येथे आनंदाने राहतात. चादर साफ मंदिराच्या भिंतीवरती आपल्याला महाभारत आणि रामायण कोरीव पद्धतीचे शिल्प आपल्याला बघायला मिळतात. पाप करे पर खुले नैन भगवन रखता है रे. कभी कोई मृग लुभाए, कभी संगल करता फिरे तू परछाइयों से दंगल. हवन में चाहे तू लाख जलाए, दुखियारों के मन का वो श्राप ना जले. अतिशय सुंदर नंदी इथे बघायला मिळतो. अंतिम घड़ियां लिखे खेल ये जो कोई भाप गया, उसको ही वो उजला जरिया दिखे. जीवन ये तेरा दुख भरा कोई बंधन, मरण भला है तन जले जैसे चंदन. दुख के सागर का खेल हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेले हे मंदिर अतिशय सुंदर व प्राचीन मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप हा 14 खांबावरती आहे आणि सर्व खांबावरती बारीक कोरीव काम केलेले आहे. त्या कोरीव कामामध्ये आपल्याला श्रीकृष्ण यांचे कोरीव पद्धतीचे शिल्प बघायला मिळतात. कर्म की कोख ही
जन्म का द्वार है, यही संसार का सार है। सुख की न ये धरा, ये मझधार है, यही संसार का सार है। कर्ण की गागर का खेल कैसा के पाप धूले। मंदिराच्या मेन गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराला आपल्याला गणेशाची प्रतिमा बघायला मिळते. हेच ते ठिकाण जेथे श्रीराम प्रभूने स्वतः शिवलिंगाची स्थापना केली. महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. रामायण व महाभारत या कथेतील काही शिल्पे आपल्याला येथे कोरीव पद्धतीत बघायला मिळतात. हेच ते विष्णुदेवचे काळ्या पाषाणमधली मूर्ती. विष्णुदेव मंदिरासमोरील असलेले हे गरुडदेव. असे छोटे छोटे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आपला मित्र राहुल. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. असेच प्राचीन मंदिर बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.